हॅलो फॅमिली, आज मी तुमच्यासाठी खूपच इझी, क्विक आणि टेस्टी अशी रेसिपी घेऊन आली आहे। लेफ्टओव्हर राईसपासून आपण बनवणार आहोत फ्राईड राईस। सकाळचा उरलेला भात असेल तर तो टाकून देऊ नका, कारण याच भातापासून आपण बनवणार आहोत फ्राईड राईस। सर्वप्रथम मी काही भाज्या घेतल्या आहेत। यामध्ये मी कांदा, गाजर, शिमला मिरची, हिरवी मिरची, पत्ताकोबी, लसूण आणि कांद्याची पात वापरली आहे। सर्वात पहिले कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। तेल छान तापू द्यायचं। त्यानंतर यामध्ये लसूण आणि मिरची ॲड करून घ्यायची। याला छान आपण फ्राय करून घेऊया। यामध्ये आपण कांद्याची पात वापरली आहे, त्यामुळे चव खूप छान येते। तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता, अदरवाइज स्किप केलं तरी चालेल। त्यानंतर कांदा आपल्याला छान गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला उरलेल्या ज्या भाज्या आहेत त्या आपण यामध्ये टाकणार आहोत। गाजर, शिमला मिरची, पत्ताकोबी टाकून ह्याला छान आपण मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ टाकून चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। भाज्या ओव्हर कुक करू नका, कारण क्रंची टेक्स्चर फ्राईड राईसला खूप छान टेस्ट देतं। तर याला आपल्याला छान हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। आपल्या या सर्व भाज्या छान परतल्या आहेत, तर यामध्ये आपण आता सॉसेस ॲड करणार आहोत। इकडे ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो सॉसचा मी वापर केला आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकता। सगळं छान मिक्स करून घ्यायचं। हे सगळं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला सकाळचा उरलेला भात ॲड करायचा आहे। भात छान मोकळा करून घ्या। थंड असेल तर फ्राईड राईस अजूनच परफेक्ट बनतो। हलक्या हाताने भात मिक्स करा, म्हणजे तो एकदम सुटसुटीत आणि छान बनेल। जर तुमच्याकडे लेफ्टओव्हर राईस नसेल तर ताजा मोकळा भात बनवून सुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्की करू शकता। फक्त भात थोडा थंड करून मग वापरा। सगळं नीट मिक्स झालं की 1-2 मिनिट हाय फ्लेमवर याला आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे। हा राईस खूप छान बनतो, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। मी सकाळी उरलेला भात वगैरे असेल तर संध्याकाळी याला असंच फ्राईड राईस बनवून खात असते। खूप टेस्टी लागतो। हे सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर आपला हॉट अँड स्पायसी टेस्टी असा फ्राईड राईस तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। ही रेसिपी लंच, डिनर किंवा टिफिनसाठी देखील तुम्ही करू शकता। ही घरात लहान मुलं असतील तर त्यांना देखील ही रेसिपी खूप आवडेल, नक्की ट्राय करून पहा। अशाच रेसिपीसाठी किंवा ट्राय ऑन हॉलसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।